नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। राष्ट्रीय प्रजनन व बाल आरोग्य विकास संस्था यांच्यामार्फत आजची वॅकन्सी निघालेली आहे। पगार तुम्हाला या ठिकाणी 32,000 ते 78,000 रुपयाच्या दरम्यान पोस्ट वाईज दिला जाईल। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघे या ठिकाणी अर्ज करू शकता। ऑनलाईन पद्धतीने अर्ज तुम्हाला या ठिकाणी करायचे आहेत। अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती ज्या मित्रांनो या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, अर्ज तुम्हाला कशा प्रकारे करायचे आहेत, शैक्षणिक अर्थ काय लागणार आहे, वयमर्यादा काय लागणार आहे, सर्व माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे राष्ट्रीय प्रजनन एवं बालविकास अनुसंधान संस्था यांच्यामार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे सायंटिस्ट डी या पदासाठी निघालेली आहे। तर एक वॅकन्सी या पदासाठी निघालेली आहे। 78,000 रुपये प्लस HRA तुम्हाला या ठिकाणी नियमानुसार या ठिकाणी दिला जाईल। पोस्ट ग्रॅज्युएशन डिग्री तुमच्याकडे असेल, म्हणजेच MD झालेलं असेल, MS झालेलं असेल, DNB झालेलं असेल, MPS झालेलं असेल, आफ्टर MBBS विथ 6 वर्षाचा रिसर्च एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल, किंवा या ठिकाणी MBBS डिग्री असेल, 8 वर्षाचा एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल, तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। किंवा PhD देखील तुमची या ठिकाणी चालणार आहे। 2 वर्षाचा अनुभव तुमचा या ठिकाणी असणं आवश्यक आहे। 45 वर्षापर्यंतची वयमर्यादा या ठिकाणी आहे। त्यानंतर पुढील वॅकन्सी ठिकाणी आहे फील्ड इन्व्हेस्टिगेटर या पदासाठी। एक वॅकन्सी या पदासाठी आहे। 32,000 रुपये पर मंथ सॅलरी तुम्हाला या पदासाठी दिली जाईल। ग्रॅज्युएशन तुमचं झालेलं असेल सायन्समध्ये, 3 वर्षापर्यंतचा वर्क एक्सपिरियन्स असेल, किंवा मास्टर डिग्री तुमची झालेली असेल डेमोग्राफीमध्ये किंवा इकॉनॉमिक्समध्ये किंवा पब्लिक हेल्थमध्ये किंवा स्टॅटिस्टिक्समध्ये, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 35 वर्षाची वयमर्यादा या ठिकाणी आहे। अर्ज जे आहे तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने या ठिकाणी करायचे आहेत। ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील वेबसाईट आपल्याला मिळेल, त्यावरून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन अर्ज या ठिकाणी करू शकता। अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 एप्रिल 2024 या ठिकाणी आहे। तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। अर्ज करण्याअगोदर एक वेळ जाहिरात संपूर्ण आपण व्यवस्थित वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। तर व्हिडिओ मित्रांनो नोकरी संदर्भातील अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।